पण त्या अहवालात काय येईल मला माहिती नाही, परंतु शेवटी अहवाल तयार करणारे सरकारमधले अधिकारी, त्यातले अर्धे लोक तर ही जमीन देण्यामध्ये ज्यांचा पुढाकार होता तेच आहे. त्यामुळं जर खऱ्या अर्थाने निष्पक्ष सरकार असेल, निष्पक्ष चौकशी असेल, तर पार्थ पवारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरकारी जमीन विकण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. मुद्रांक चुकविण्याचा हा दुसरा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या कंपनीची 99% भागीदार पार्थ पवार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, दुसऱ्यावर गुन्हा दाखल होतो. मला असं वाटतं ही चौकशी काय करेल आम्हाला माहिती नाही, परंतु आताच्या घडीला पार्थ पवार त्याच्यातले मुख्य आरोपी आहेत आणि सरकार त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. ई केवायसी असलं तर काही वाईट वाटायचं काही कारण नाही, परंतु ई केवायसी आपल्याला माहिती असेल सासरच्याकडून पण सुद्धा आणि माहेरच्याकडून सुद्धा करावं लागते. लग्न झालेली महिला असेल तर तिला तिच्या वडिलांच्याकडून घराकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते आणि सासरच्याकडून सुद्धा ई केवायसी करावं लागते. मग कुटुंबातल्या 2च महिला, आता कुटुंबात 4 महिला, आता ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब पद्धती आहे, 4-4, 5-5, 7-7, 8-8 महिला जर एका घरात असेल तर कोणत्या नेमक्या 2 निवडायच्या. आणि म्हणून ई केवायसी आणि सरकारच्या अटी शर्ती खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणी या कशा पद्धतीनं या योजनेतून बाद होतील असाच हेतू त्यांचा आहे. इलेक्शन पुरते या लाडक्या बहिणींचा मताचा वापर झालेला आहे. इलेक्शन नंतर या लाडक्या बहिणी त्यांना नकोशा झालेल्या आहेत. इलेक्शनच्या काळात सरसकट सगळे अर्ज मंजूर केले आणि आता ई केवायसी सासरकडून वेगळी, माहेरकडून वेगळी, नंतर तिचं नाव. मग हा स्वार्थी निवडणुकीच्या हेतूनं केलेली योजना होती असं स्पष्ट दिसतंय. खरं तर अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल व्हायच्या ऐवजी ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इतक्या दिवसांनी अशा पद्धतीनं झाकून ठेवला होता त्यांच्यावरच छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. ज्यांनी अशा पद्धतीनं पुतळा कित्येक दिवस प्लॅस्टिकच्या याच्यामध्ये कापड लावून झाकून ठेवला होता, ज्यांनी ठेवला त्याच्यावर छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. थँक्यू. नाही, आधी होते ते, आता नाहीये त्याच्यात. आता फक्त उद्धवजी ठाकरे साहेब, सुभाष देसाई साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब आहेत. जे शिंदे सेनेचे होते त्यांची 3 वर्षाची टर्म संपलेली आहे, त्या जागा रिक्त ठेवलेल्या आहे. उद्धवजी ठाकरे साहेब त्या ट्रस्टचेच अध्यक्ष आहेत, त्यांची पुन्हा एकदा निवड झालेली, एवढंच. त्याच्यामुळे ते नाही आता.